नमस्कार, मी धीरज मानमोडे. कृषी प्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. नागपूर जिल्ह्यातील पवनी नजीकच्या सालई बीटमध्ये बुधवारी सायंकाळी 5च्या दरम्यान गस्तीवर असलेल्या वनरक्षकास सडलेल्या अवस्थेत एका 14 वर्षीय वाघिणीचा मृतदेह आढळून आला. या वाघिणीचा मृत्यू 2 दिवसाआधी झाला असून या वाघिणीचे वय झाले असल्याने आणि अन्न पाणी न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याची शक्यता वन परिक्षेत्र अधिकारी किशोर कैलुके यांनी वर्तवला. काल 4:30 वाजता दरम्यानची गोष्ट आहे. त्यांनी मला 12 ते 14 वर्षाचा आहे आणि हा म्हातारा आहे. या ठिकाणी हा गावात आजूबाजूने फिरत होता. या ठिकाणचे शेतकरी सुद्धा सांगते हा म्हातारा वाघ होता म्हणून. मृतदेह थोडा सडला असला तरी नखे, मिशा, कातडे सुस्थितीत असल्याने शिकारीची काही एक शक्यता नाही. मात्र सदर परिसर टायगर रिझर्व्ह असल्याने आणि परिसरात आणखी 4 वाघांचा वावर असल्याने रामटेक तालुक्यासह जिल्ह्यात अनेक तर्कवितर्क लावला जात आहे. तर या वाघिणीच्या मृत्यूसह महाराष्ट्रात वर्षाअखेर मृत्यू आकडा 16वर पोहोचला आहे. राहुल डोकरीमारे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, नागपूर. नांदेड जिल्ह्यातील आदिवासी किनवट तालुक्यातील विविध भागात जलयुक्तची कामे झाल्याने रब्बीच्या पेरणीत वाढ होऊन शेतकऱ्यांनी हरभरा, गहू, ज्वारी या पिकाला पसंती दिल्याने या भागात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी रब्बी पेरणीत वाढ झाल्याचे तालुका कृषी अधिकारी यांनी सांगितले. एकूण जर आपण विचार केला 2015-16चा पीक परिस्थिती आणि आजची 16-17ची रब्बीचा जर हंगामाचा विचार केला तर यामध्ये 15-16 मध्ये आपलं जे रब्बीचं क्षेत्र होतं हे 8,300च्या आसपास होतं आणि यावर्षी त्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊन हे 10,500 हेक्टर 10,500 हेक्टरच्या आसपास आहे आणि अजूनही रब्बीची पेरणी मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर हे क्षेत्र अंदाजे आपलं 12,000 हेक्टरच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. एकंदर जर ही वाढ जर पाहिली तर ही 30% आसपास ही वाढ या अनुषंगाने आपल्याला दिसून येते. जलयुक्त शिवाराची कामे मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांना याचा चांगलाच फायदा झाल्याचे ताजे चित्र पाहावयास मिळत असून शेतकरी रब्बीच्या पिकांना स्प्रिंकलरद्वारे पाणी देताना दिसत आहे. गौतम कांबळे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, नांदेड. अरबी समुद्रातील खडकावर उभारण्यात येणाऱ्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाच्या उभारणीसाठी मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील राजमाता जिजाऊ यांच्या सिंदखेड राजा येथील किल्ल्यावरून माती व जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचा सरोवर लोणार येथील पाणी सुद्धा घेऊन जिल्ह्यातील भाजपाचे नेते मुंबईकडे आज निघाले. बुलढाणा भाजपच्या वतीने आज या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्षसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. पवित्र नद्यांचे जल खास रथातून कार्यक्रमासाठी नेण्यात आले. यावेळी या रथाची शहरातून मिरवणूक काढण्यात आली. गजानन काडूसे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, बुलढाणा. गोंदिया शहराच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या बिंदल थाट हॉटेलला भीषण आग लागली होती. पहाटे 4च्या सुमारास लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्याकरिता गोंदिया, अदानी, तुमसर या ठिकाणून अग्निशामकच्या गाड्या बोलविण्यात आल्या होत्या. सुमारे 200च्या जवळपास पोलीस व अग्निशामकाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. तब्बल 14 तासानंतर ही आग आटोक्यात आली. अजय मेश्राम, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, गोंदिया. आज पाटण तहसील कार्यालयामध्ये अतिमहत्वाचा कोयना पुनर्वसितांचा मुद्दा जिल्हा पुनर्वसन अधिकारी व आंदोलनकर्ते यांच्या चर्चेदरम्यान निकाली काढण्याचा प्रयत्न झाला. चर्चेनंतर प्रतिक्रिया देताना माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर काय म्हणालेत बघूयात. गेल्या 2 वर्षात 1 इंच सुद्धा कोयना पुनर्वसनाचा प्रश्न पुढे सरकलेला नाही. पुनर्वसनासाठी ठराविक निधी दिला जात होता आणि पुनर्वसनाची कामं सुरू राहिली. एवढ्या मोठ्या प्रमाणावरचं पुनर्वसन हे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं पुनर्वसन आहे आणि हा प्रश्न गेले अनेक वर्ष रेंगाळत पडला होता. या प्रश्नासाठी जवळजवळ आता 80 ते 85% प्रश्न सुटलेला आहे, परंतु 10 ते 15% जो शिल्लक राहिला आहे तो खरं वास्तविक गेल्या 2 वर्षात सुटायला पाहिजे होता, पण दुर्दैवानं तो सुटलेला नाही. जो लढा उभारला, धरणे आंदोलन केलं, त्यातूनच आजची ही बैठक घडत आहे आणि या बैठकीमध्ये जे पुनर्वसन अधिकारी आहेत, प्रांत अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत व सर्व अधिकारी यामध्ये त्यांनी पॉझिटिव्ह भूमिका घेतली. त्यामुळे हा प्रश्न आता सुटायला पुन्हा एकदा सुरुवात होईल आणि प्रश्न सुटेल अशी मला अपेक्षा. बाबासो सुतार व विजयकुमार स्वामीसह अरविंद जाधव, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, सातारा. आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषी प्रधान टीव्हीचे फेसबुक पेज.
पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.